खूप जास्त भारी वाटतंय. हॅलो, तर कसे आहात सर्वजण. आणि आज मला व्लॉगमध्ये चालू करावं लागलं कारण की आज मी चाललो आहे कुठेतरी, ते तुम्हाला कळेल लवकर. आणि मी आता स्टेशन आणि मला आणि ही ठाणे स्टेशनची गर्दी म्हणजे हे मी सगळं ब्लॉगवर टाकणार आहे. ओके, येस. आज आपण चाललो आहे दादरची स्ट्रीट शॉपिंग. भाई पहिले लहानपणी इथूनच सगळी शॉपिंग करायचो. म्हणजे मी स्पेशली शॉपिंगसाठी दादर यायचो. इथून नाही, इथून. बट दिन बदलते है आणि खूप जास्त चांगले बदललेत माझे असं वाटायला लागले मला सिरियसली. वाव, मोर्चावाली पब्लिक, मोर्चा, मराठी मोर्चा, आरक्षण मिळालंच पाहिजे. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत चिंचपोकळी स्टेशन. आणि ही सगळी रश आहे ती लालबागला चालली आणि आम्ही पण चाललो लालबागला. सो लाईक किती गर्दी आहे. आणि मेनली ॲक्च्युली मला असं वाटतं की इथूनच लाईन लागली आहे लालबागला. इथूनच लाईनीमध्ये नाही. त्यांना एवढं आमची मुंबई, आणि आमची मुंबई अशी असते गणपतीमध्ये. सो प्रिटी आणि खूप जास्त छान असं. See the crowd, guys. Crowd. मी फक्त मुखदर्शनच घेऊ शकतो कारण की चरण दर्शनाला 8 ते 9 तास लागणार आहेत. तर आम्ही आमचे चरण चालवून मुखदर्शनच घेणार आहोत. लेखता मला कळलं की लोक खाण्यापासून जातात होते कारण की मी अर्धा तास झाले. मला ॲटलिस्ट 200 लोकांनी क्रॉस केलं असं करून, फक्त वाकून. आणि मी आणि माझी फ्रेंड आम्ही अति सभ्यतेपणा त्याचाच पाठ लागतं सगळे जीवनामध्ये. सो बाई, तुम्ही आलं तर असे वाकतच या म्हणजे लवकर पोचाल. नाही तर आमच्यासारखे मॅरेथॉन करूनच आम्ही दमलो. खूप जास्त भारी वाटतंय. पण तिची हाईट तिला गणपती दिसला म्हणजे काय दिसतंय. ओ भाई घामाघूम झालंय पूर्ण. बट येस, आपलं फायनली झालं दर्शन 20 मिनिट्समध्ये. म्हणजे लोक जे बोलतात ना 8 तास 7 तास, खोटं वाटतं मला. आम्ही स्वतः 20 मिनिटामध्ये दर्शन केलं. लाईक अमेझिंग.